ब्रॉट टू यू बाय विगार्ड। सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा विषय सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे। यासोबत आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आहेत। साहेब, अनेक विषय आहेत। मराठा आरक्षणाचा जर विषय केला तर जरांगे पाटलांनी भूमिकेवर ठाम असल्याचं एकूणच सांगितलेलं आहे। तुम्ही या भूमिकेकडे आता कसं बघताय? नाही, माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांना जेव्हा मी मागच्या 8 दिवसापूर्वी भेटून आलो तेव्हा मराठा आरक्षणासंदर्भातली राज्य सरकारची भूमिका मी त्यांच्यासमोर स्पष्ट केलेली आहे। सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भामध्ये जो काही ड्राफ्ट आपला आहे त्याच्यावरती आपण हरकती ऑब्जेक्शन्स सर्वसामान्य नागरिकांच्या मागवलेल्या होत्या। त्याची स्क्रुटिनी सुरू आहे आणि काही हरकतींच्यावरती स्क्रुटिनी अजून प्रलंबित आहे, ती चालू राहील काम। 1 महिन्याचा वेळ त्यावेळी 13 जुलैपर्यंत हा माननीय मनोजदादांनी या ठिकाणी सरकारला दिला की सगळे सोयऱ्याच्या संदर्भामधला निर्णय सरकारने ह्या मुदतीमध्ये घ्यावा। त्या बाबतीत मुंबईमध्ये आता पदवीधरची आणि शिक्षकची आचारसंहिता असल्यामुळे ती बैठक घेता आली नाही, पण तरीसुद्धा मी अधिकाऱ्यांना बोलवलं, अधिकाऱ्यांच्याकडनं सगळी माहिती घेतली आणि या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा मी अवगत केलं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याच्या बाबतीत जे आश्वासन याच्यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांना दिलेलं आहे, मनोजदादांना दिलेलं, त्या आश्वासन पूर्ततेच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गतीनं ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करा अशा सूचना प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना आणि आम्हाला मंत्र्यांना सुद्धा दिलेले। त्याप्रमाणे आमचं काम सुरू आहे। माझी विनंती आपल्या माध्यमातून माननीय मनोजदादांना सुद्धा राहील आणि इतर जे लोक इतर समाजाची सुद्धा जे काही आंदोलनाला बसलेले संयमाची भूमिका सगळ्यांनी ठेवली पाहिजे। हे बघा, एकमेकाच्या बद्दल एकमेक वक्तव्य करून मन दूषित करण्यापेक्षा सरकार दोन्ही बाजूला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहे। बरं, कोणाच्या ताटातलं काढायचं आणि दुसऱ्याच्या ताटात वाढायचं ही भूमिका माननीय शिंदे साहेबांच्या सरकारची बिलकुल नाही। मी परत सांगेन, कायद्याच्या चौकटीत बसणारं कॉन्क्रीट असं स्वतंत्र 10% आरक्षण हे मराठा समाजाला दिलेलं आहे। विशेष अधिवेशन घेऊन दिलेलं आहे। म्हणजे जी शपथ छत्रपती शिवाजी महाराजांची माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतली ती 10% आरक्षण विशेष अधिवेशन बोलून आपण दिलेलं आहे। आता प्रश्न उपस्थित राहिला तो सगळ्या सोयऱ्यांचा। तर सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आमची कार्यवाही सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये सजेशन ऑब्जेक्शन्स आलेले आहेत, त्याची स्क्रुटिनी करणं, त्याची छाननी करणं आणि राज्य सरकारचा प्रयत्न हा राहील की जो 1 महिन्याचा कालावधी मनोजदादांनी दिलेला आहे त्या कालावधीच्या अगोदर याच्यातनं समन्वयातनं सामंजस्यानं योग्य मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। लक्ष्मण हाकेंचं देखील ओबीसी बाबत आंदोलन सुरू आहे। अध्यादेश जे आता तुम्ही सगळे सोयऱ्यांचा म्हणतायत ते रद्द करावा अशी मागणी त्यांच्याकडून होतीये। कशा पद्धतीने बघता हे की दोन्ही बाजूनं वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत? मी काय सांगितलं, आता दोन्ही बाजूने सामंजस्याची भूमिका ठेवली पाहिजे ना। बरं, काल बैठकीमध्ये काय मागणी केली त्याच्यावर सरकारची काय भूमिका आहे, कालच्या बैठकीला मी नव्हतो। मी या भागामध्ये माझ्या विभागामध्ये असल्यामुळे इकडं आलेलो आहे, मी गावाकडे, त्याच्यामुळे मला त्या बैठकीला उपस्थित राहता आलं नाही। मी काल नव्हतो। काल जी काय बैठक झाली असेल ती माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे। त्या बैठकीत सुद्धा जी काही चर्चा झाली असेल त्या दृष्टीनं सुद्धा योग्य सकारात्मक पावलं राज्य सरकार उचलेल। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करा असं देखील म्हणलं जातं। झालं ना, आता चर्चा जी झाली बैठकीमध्ये त्याच्यावर जी काय ठरलं असेल, जी काय चर्चा झाली असेल त्यावरती योग्य निर्णय सरकार घेईल ना। तुम्ही थोडा संयम पाळा ना। काल बैठक झाली, काल मागणी आली की माध्यम सुद्धा लगेच तुम्ही आता काय करणार, लगेच ह्याला नियम आहेत, कायदे कानून आहेत, प्रोसिजर आहे। राज्य सरकार, मी नेहमी म्हणतोय ना, दोन्हीही बाबतीत दोन्हीही समाजांना कुणाच्या तरी ताटातलं काढायचं आणि दुसऱ्याच्या ताटात वाढायचं ही भूमिका शिंदे साहेबांच्या सरकारची बिलकुल नाही। सरकार सामंजस्यानं यामध्ये चर्चा करून समन्वयातनं योग्य मार्ग काढण्याच्या भूमिकेमध्ये राज्य सरकार आहे।
खरं तर दोन्ही बाजूनं आश्वासनं दोन्ही बाजूंना दिली जात आहेत. ओबीसी आरक्षण असेल किंवा मराठा आरक्षणाच्या बाबतीत उदय सामंत पण म्हणतात की ओबीसीला पण धक्का लागून दिला जाणार नाही. पण हे कशा पद्धतीने आता तुम्ही बघताय? करू ना, आता बघताय तुम्ही परत तेच विचार, ह्याच्याकडे कसं बघताय त्याच्याकडे कसं बघताय. एक लाईन मी सांगितली तुम्हाला, कुणाच्याही ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात वाढायची आमची भूमिका नाही. त्यामुळे हे सरळ आहे ना. बघा, ज्याचं त्याच्याजवळ आहे, कुणाचं तरी काढून घेतोय का आपण? नाही. 10% आपण स्वतंत्र आरक्षण दिलं मराठा समाजाला. थोडा संयम पाळला पाहिजे. कायदा, कानून, नियम, घटना ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करून दोन्ही समाजाला सामंजस्यातनं यामध्ये चर्चा करून योग्य या ठिकाणी मार्ग काढण्याची भूमिका या राज्य सरकारची आहे. नक्कीच. हे होते राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई. त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की कायद्याच्या कचाट्यात जे काही आरक्षण आहे त्या पद्धतीनं जे काही चाकोरीत बसल त्या पद्धतीचंच आरक्षण जे आहे ते दोन्ही समाजाला देणार असल्याचं ते म्हणाले. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.